देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। लंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सब संतन की जय श्रीमद सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय परमहंस समर्थ श्री सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय परमहंस सौभाग्य संपन्न वज्रचूड़े मुद्रित अनंत कोटि ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेमल माता की जय। राजराजेश्वर सिद्धिविनायक बालचिंतामणि आत्मबोध विरचित गणपति महाराज की जय। जय जय मयूरेश सुवर्ण। दिनांक दिनांक 5/11/2025 आज बुधवार दिनांक 5/11/2025 गेले 5 दिवस किंवा 4 दिवस आम्ही या ठिकाणी ठाण मांडून आहोत. कळलं? श्रीमंत राजराजेश्वर सिद्धिविनायक बालचिंतामणी गणपती महाराज की जय. या ठिकाणी सेवा खूप मोठी होती. 4-5 जण आम्ही या ठिकाणी येऊन राहिलो आणि ओळीने प्रत्येक सेवेचं चिंतन मनन करीत गेलो. तसतशी ती सेवा आम्ही पार पाडली. काही स्वयंसेवक साधकांनी येऊन जाऊन सर्व सेवा आपल्या वाट्याची पार पाडली. उदाहरणार्थ आमचे किरण महाराज, अजून महाराज नको म्हणायला का, किरण महाराज, अजून कोण, आमचा धनश्री ताई आणि असे बरेच साधक आहेत. काबरा काका, आमचे काबरा काका तर प्रमुख सेवक आहेत. कारण काय, त्यांचं घरही इथून जवळ आहे, थोडंसं फार नाही पण आहे जवळ, आणि गाडीने येता जाता येण्यासारखं आहे. त्यामुळं काही एवढंसं जरी आम्हाला लागलं आणि आम्ही त्यांच्या कानावर ती गोष्ट घातली की ती आम्हाला इथे ताबडतोब प्राप्त होते. हे आपल्या हेमंत काकांचं, काबरा काकांचं विशेष आहे. त्यामुळं अशा सर्वांनी मिळून केलेलं हे कार्य, हे एकाचं कोणाचं कार्य असूच शकत नाही. कळलं? इथून मागे सुद्धा, मागच्या काळांमध्ये सुद्धा कित्येक देव, कित्येक मूर्ती अशा प्राणप्रतिष्ठित झालेल्या आहेत. आणि आपण कथा ऐकतो की ऋषीमुनींनी अमुक देव स्थापन केला होता, कित्येक ऋषीमुनींनी गणपती स्थापन केले होते. आपल्या थेऊरच्या गणपतीची अशीच कथा आहे की तो एका ऋषींनी स्थापन केलेला आहे. कोणते ऋषी? ब्रह्मदेव ना? ब्रह्मदेव. ठीक आहे. तेव्हा अशा कथा जगामध्ये घडत असतात. सतत काळ जात असतो आणि कोणी ना कोणी त्यासाठी निमित्त मात्र होऊन ईश्वर त्यांच्याकडून कार्य करून घेतो. हे सत्य आहे. कोणाही व्यक्तीचा इथे महिमा नाही. गणेशाच्या समोर किंवा ईश्वराच्या. बोलू नका तिकडे. कोण बोलतंय? आता बोलू नका. कृपया शांतता राखा. परमपूज्य सद्गुरु प्रेमल माताजींचं प्रवचन सेवा चालू आहे. प्रवचन शांतता राखा. सेवा सुरू झाली की पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. मंदिरात जे कोणी आहेत त्यांनी पटकन काय अर्पण करायचं ते करा आणि जागेवर येऊन बसा. वेळ नाही घालवायचा. तेव्हा असं हे कार्य जे आहे ते वारंवार जगामध्ये होतं. आपल्याच इथे नाही, प्रत्येक ठिकाणी. आणि पूर्वीच्या ऋषी मुनींच्या काळी तर असं कार्य व्हायचंच. कोणाचा फोन वाजला? आता फोन तरी बंद करा किमान. इकडे ताई आपण विचारी, तिने मला सहकार्य केले ना 5 दिवस, तिला टाळता येत नाही मला.
का? काय करायचं? महाराज नावाच्या व्यक्तीची मनस्थिती किंवा परिस्थिती ही फार विचित्र आहे, लक्षात ठेवा. कोणीच महाराज होऊ नका इथून पुढे. जो झालाय त्याला देवाने केलाय, आणि जो केलाय त्याला टस मस नाही, टस से मस नाही करता येत. इथून इथे मुंगी जरी सरकली तेवढं पण अंतर सरकावं की नाही हे त्याच्या हातात नसतं. म्हणून म्हणलं महाराज कोणी होऊ नका. महाराज की फार वाईट आहे. तुम्हाला दिसायला खूप छान दिसतो, राजा छान दिसतो, आपल्याला सिंहासनावर सुंदर दिसतो, सगळे अलंकार सहित असतो, आनंदी असतो चेहऱ्यावर. पण राजाला हात काय आहे ते त्याचं त्यालाच कळतं. प्रजेला सांभाळता सांभाळता, प्रजेच्या सर्व इच्छा पूर्ण करता करता, तरीही एखादा रामराज्यामध्ये काय कमी होतं का मला सांगा? तरी एक कोण उठला एकदम साधा, त्याला समाजात काही मान्यता नाही, अशा व्यक्तीने रामरायांसारख्या सत्पुरुषाची, ईश्वराची, त्याला ईश्वर कळलाच नाही, आपल्याला दिसतोय तो, आणि साधू अंतःकरणाची अशी निंदा करावी हे कितपत योग्य आहे मला सांगा? तेव्हा सत्पुरुषाला हे सगळं ज्ञात असतं की निंदा आहे, स्तुती आहे, त्याचा परी तो पोचलेला असतो. तिथपर्यंत त्याचं त्याच्यामुळं कसाच कोणाचाच काही परिणाम होणार नाही. आमच्या गुरुंनी मंत्र दिला, अनुग्रह, आणि पहिलं सांगितलं, बाळा समाजामधून स्तुतीची अपेक्षा करूच नकोस तू. सौभाग्य संपन्न पंडित अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेमल माता की जय. समाजाकडून स्तुतीची अपेक्षा करू नये आम्हाला सांगितलेलं असतं गुरुंनी. स्तुती ही अपेक्षा नाही. माणसाला वाटतं, माणूसच आहे ना तो, वाटतं आपण काय केलं असं म्हणावं तसं म्हणावं, पण अशी अपेक्षा नाही करायची. जो करतो, जो सद्गुरू प्रजेकडून किंवा साधकांकडून, तो फसतो. म्हणून अपेक्षा नाही. हा मार्ग कसा आहे? निरपेक्ष आहे. हे ज्ञान कसं आहे? निरपेक्ष आहे. हे निरपेक्ष ज्ञान आपल्याला आज पुन्हा सांगायला मी बसले. आजच्या सभेसाठी योग्य ती ओवी आपल्याला हवी आहे. अध्याय क्रमांक 1 ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 1. या ओवीच्या योग्यतेची दुसरी कोणतीही ओवी सापडणार नाही श्रींची स्तुती करण्यासाठी. आज त्यांचे लाड केले पाहिजेत ना आपण, आपले लाड नाहीत काय आज? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा. ज्ञानोबरायांनी आवाज दिलाय आत्मरूपाला, लक्षात. ओम नमोजी आद्या. आद्य म्हणजे काय आहे? मूळ. मूळ. आम्ही विचार, तुमचा मूळ पुरुष कोण? किंवा कोणालाच माहिती नसतं. कोण विचारतंय? हल्लीच्या काळात काय खरं नाही. कोण विचारतं मूळ पुरुष कोण, मूळ बाई कोण? बाईचा तर काय प्रश्न येतच नाही कुठं. मूळ पुरुष कोण ते कळत नाही. पण आता आपला सर्वांचा मूळ पुरुष कोण आहे? आद्य श्री गणेश असा आहे. नाही तर माझं नाव घ्या, घेतलं तरी काय नाही, पण मूळ आहे तो. तेव्हा या मूळ दैवताची स्थापना हे खूप ओझं असतं डोक्यावर, की नीट झालं पाहिजे, सगळे मंत्र व्यवस्थित झाले पाहिजेत, ते प्रोक्षालन झाले पाहिजेत, आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा हा फार मोठा जबाबदारीचा विषय आहे. आता पहिल्या वेळेस सुद्धा आपण या मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली होती. तेव्हाही मी जेव्हा जेव्हा ध्यानाला बसत असेल, आम्हाला लोकांनी परवा मला आणि भैया साहेबांना विचारलं की बाबा काही लोक आले होते इथं, तर तुम्ही कोणता मार्ग आहे तुमचा? तर म्हणजे वेदोक्त आहे, शास्त्रोक्त आहे का कुठला आहे? तर मग आम्ही सांगितलं आमचा मार्ग आत्मोक्त आहे. आम्हाला सद्गुरूंनी शिकवले की ध्यानात जे शब्द प्रगट होतील तो मार्ग आहे आत्मोक्त. म्हणजे जे आत्मा उक्त करेल म्हणजे बोलेल ते आपण आदर, तो आपण शरीराने काय करायचं? तसं वागायचं. तसं वागायचं असा नियम आहे आपल्या पंथाचा. सर्वांना सांग, काही अडलं ना संसारात किंवा बाहेरच्या याच्यात, कुठेही आण, मांडी घाला, आपल्या दैवताचं ध्यान करा, आपल्या गुरूचं स्मरण करा,
डोळे घट्ट मिटा आणि खऱ्या अंतःकरणाने शरण जा. हे भगवती. आता मला माताजी आहे त्यामुळे लोक भगवती म्हणतात, पण सद्गुरू असले तर सद्गुरू. मी आपल्या शरण आहे. पद्धत आहे. एखाद्या साहेबांच्या ऑफिसात आपण गेलो काही कामानिमित्त, कलेक्टर, आपण काय भस्कन घुसू का तिथं? नाही ना. लांबूनच त्या शिपायाला 50 नमस्कार करावे लागतात. सर आमचं काम तेवढं करून. हल्लीची पद्धत आहे ती. मी थोडंसं मागचं सांगते की सर माझं हे काम आपल्या हातून छान होणार आहे, तर ते आपण प्लीज करून द्या, असं पूर्वी म्हणायचं. आता ते काय, आता मी सांगू शकत नाही काय पद्धती आहेत त्या, कारण ऐकते मी वर्षभर. पण अशीच पद्धत आहे की ईश्वराला शरण जाणे. आणि हा जो ईश्वर आहे श्री गणेश, तो तर सर्व जगाचा त्राता, सर्व विश्वाचं मूळ आहे हे. म्हणजे मूळ, आता समजा तुम्ही आपण आहोत मनुष्य, आपल्याला मूलाधार चक्र नसेल, असं थोडस पद्धत मांडी घालता येईल का? हा भाग भक्कम आहे म्हणून मांडी घालता येते. मूलाधार त्वम, गणेशाचं प्रथम वर्णन आहे. त्वम मूलाधार स्थितोऽसि नित्यम त्वम शक्तित्रयात्मकः. दुसरं आमचे परमहंस याच्यामध्ये खूप हुशार होते. त्यांनी ओळखलं हे रूप. हे रूप खास त्यांनीच ओळखलं आणि त्यांनी जगाला खूप सांगायचा प्रयत्न केला. त्यांचे शिष्य अनेक होते. खडकवासल्यामध्ये अनेक गावी होते, पुण्यात अनेक ठिकाणी होते, पण त्यांना हे समजलंच नाही. तो मूलाधार स्थितोस हे, आणि तू मूळ आहेस, विश्वाचं मूळ आहे श्री गणेश. म्हणून आपल्या शरीरामध्ये श्री गणेशासारखंच त्यांनी शरीर कोणत्या योनीला दिलेलं आहे? मनुष्य योनीला. फक्त रेड्याला दिले का? शेळीला दिले का? मुंगीला दिले का? सर्पाला दिले का? नाही. इथे सगळे प्राणी माझ्या पुढे येतात, मला म्हणतात आमचं कसं काय व्हायचं. आता त्यांना सांगितलं अनुक्रमे बघू. तुम्ही जर लोकांना चावत असाल तर तुमचा नंबर लागणार नाही. तुम्ही इथे शरण आलात, तुमचा नंबर लागून जाईल. आणि ते मग माझ्यातर्फे गणपतीचं हे करतात, वशीला लावतात. मग बघूया असं त्यांना सांगितलं. ते प्रत्येक जीवाला उद्धाराची तळमळ आहे, लक्षात ठेवा. आणि उद्धार नाही तर निदान जी योनी मिळाली ती घालवण्याची तळमळ आहे. फक्त मनुष्याला हा योग्य अधिकार ईश्वराने दिलाय की आपली योनी काही बदलण्याची गरज नाही. मनुष्याच्या ठिकाणी सर्व अधिकार परमेश्वराने प्रदान केलेले आहे. मनुष्याचं शरीर हेच खूप पवित्र आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने पवित्र वागावं. आता जगाला हे काय माहिती नाही. आजकाल पवित्रता ही फार लांब राहिली. आणि म्हणून आता सगळेजण सांगतात पाऊस कुठं पडला, किती पडला आता, आणि कोणत्या ऋतूमध्ये पडला सांगा मला. हा, देव पण म्हणतो आय एम सो सॉरी नाव. म्हणजे मी विचारलं की तो मला म्हणतो तुम्ही मला सांगूच नका असं म्हणतो. विचारा. मी आपले जाते, तुमचा आपला सगळ्यांचा सगळ्या जगाचा कैवार घेतो. त्याला माहिती असते ही कशासाठी आली. तो आधीच उत्तर तयार ठेवतो. मी म्हटलं की देवा असा का पाऊस पडलाय? शेतकऱ्यांची पिकं नाहीशी झाली, काही खराब झाली, धान्य कमी येईल, सगळ्यांना म्हणजे विचित्र झालं ना. झाडं तर आमची पूर्ण कोमेजली. मला झाडं सतत टवटवीत लागतात. एकही झाड कोमेजलेलं मला चालत नाही इथलं. त्यामुळे मी ती तक्रार केली की हे काय केलं तुम्ही? ते म्हणलं नाही त्याला आमचा इलाज नाही, कारण सगळ्या जगात तुम्ही पण येता, मग आम्हालाही सहन करावं लागतंय सगळं. म्हणून मनुष्य जीव हा भगवंताने पवित्र निर्माण केला. त्याची निर्मिती किती हे आहे बघा, अवघड आहे पण पवित्र आहे. मनुष्य देहासारखी निर्मिती कुठे नाही. म्हणून मुलगा व्हावा मुलगी व्हावी हा प्रश्न लांब आहे. निर्मिती कशी आहे बघा, सर्व योनींची तशीच आहे, पण मनुष्य योनीला जे जास्त महत्व आलं ती निर्मिती मुख्य आहे. कारण एका देहातून तसाच एक देह निर्माण करायचा ही कला आहे महाराजांची. ही कला आहे आणि ती ईश्वराशिवाय कोणालाही ज्ञात नाही. गरोदर बाई राहिली तर पोटात काय तिला माहिती काय समजते?
एखाद्या मुलाला 4 हात 2 पाय काय काही असतं, 3 डोकी असतात, काय समजतं? असं अपवित्र आणि ते बरोबर नाही. साधारण समाज जो आहे त्यांना व्यवस्थित नॉर्मल मुलं होतात. नॉर्मल डिलिव्हरी होऊन बाहेर पडलेल्या बाईला कुटुंबातले लोक शाबासकी देतात. शाबासकी कोणाची आहे? नॉर्मल डिलिव्हरी होणं ही शाबासकी ईश्वराची पाहिजे मानलेली. आत मूल व्यवस्थित वाढवलं आहे ही शाबासकी ईश्वराची आहे. आत मुलाला 9 महिने 9 दिवस व्यवस्थित श्वास पोहोचला ही कामगिरी ईश्वराची आहे. आमच्या वर्षाताई काय आहेत, वर्षाताईंच्या सुनबाई करोनामध्ये ऍडमिट झाल्या. 9 महिने 9 दिवस झाले. मी फोनवरच बसलेले होते घरी आणि त्या दवाखान्यात होते. फार फार कमाल आहे. रात्री 11:15 मला फोन आला त्यांचा. मी जागीच होते की आईसाहेब आता तिला सांगितले की आता करोना कमी आहे, डिलिव्हरीची वेळ जवळ आहे, त्यामुळे डिलिव्हरीला घेतलेला आहे. आईसाहेब काय करायचं, आईसाहेब काय करायचं? म्हणजे काही करू नको. कोणता मंत्र? प्रकृती नियमिनी. आपल्या प्रेमल सहस्त्रनामाला कोणी कधी कमी समजू नका. प्रेमल सहस्त्रनामामध्ये आपल्या समर्थांनी म्हणजे परमहंसांनी आपल्याला इतके मंत्र दिले. ते किती हजार आहेत? किती पण 1000च्या वर आहेत. 1200 1213 अजून पण मंत्र आहेत. ते नाम नाही बर, मंत्र आहेत. त्यांना त्या दवाखान्यात इमर्जन्सी मध्ये आणि मी घरी जागी, मी आणि विवेक महाराज आणि मी त्याला मंत्र दिला, बाळा तिथं बसल्या बसल्या म्हण ओम जे प्रकृती नियमिनी नमः. ईश्वराने दिलेली या शरीरात शक्ती पण आहे. लक्षात. नेहमी मनुष्य देहात 2 भाग आहेत. वरती बसलेला आहे तो फक्त ईश्वर आणि खाली आलेली आहे ती कोण आहे बाई? शक्ती. गुरुजींना मी म्हणाले तुम्ही मला कशाला नेमता? तेव्हा ते म्हणाले सगळ्यांना प्रकृतीची आठवण राहावी. म्हणजे कशाची आठवण राहावी? शक्तीची आठवण राहावी म्हणून मी तुम्हाला नेमतो आहे. किमान विश्वयोगाच्या लोकांना तरी शक्ती विसरू नये त्यांनी कधी, म्हणून मी स्त्री नेमतो आहे असा त्यांचा प्रण होता. की अधिकारावर कोण पाहिजे? स्त्री आणि पुरुष आपल्याकडे असं कमी जास्त काही नाहीये, सगळेजण सारखंच काम करतात. पण शक्ती, मग त्या बाळाला ओम जे प्रकृती नियमिनी हा मंत्र यांनी 12 वाजता चालू केला. किती वाजता मोकळी झाली? 1:15ला मुलगी मोकळी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की बाळांची सुखरूप आहे, दोघांनाही करोना नाही. दॅट्स कॉल्ड प्रकृती नियमिनी. असं आहे. म्हणून आजची ओवी मुद्दाम हे लांबवत नाही जास्त. ओवी अशी घेतली, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा. बोला. तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारितो. सर्व लोकांना ज्ञानोबरायांनी आव्हान केले. आवाहन म्हणा किंवा आव्हान म्हणा की हेच ऐका, हेच ज्ञान संपादन करा की प्रकृती कशी झाली आणि ईश्वर कुठे आहे. बस 2 वस्तू आपल्याला समजल्या की आपलं जीवन संपन्न होत. म्हणजे प्रकृती निर्माण झाली. मग काय झालं? ओम नमो जी आद्या. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहिताना प्रश्न पडला की काय आता पहिली ओवी काय करते? त्यामुळे आत्मरूप साक्षात गणेश रूप पुढे उभे राहिले. त्यांनी सांगितलं अरे मी कोण आहे? ही ओवी लिहिली. म्हणून त्यांनी लिहिली आद्य श्री गणेश, आद्य श्री गणेशा तुला माझं नमन आहे. ओम नमोजी वेद प्रतिपाद्य. वेद का बरं? कुठले आले वेद? आपल्या सर्व हिंदू धर्माचं मूळ शास्त्र हे वेदांमध्ये व्यतीत केलेलं आहे. वेद हे कसे आहेत? कोणीही उत्पन्न केलेले नाहीत, म्हणून त्याला अपौरुषेय वाङ्मय असं म्हणतात. जगाच्या कल्याणासाठी कधीतरी ईश्वर असाही झाला की तो वाङ्मय रूप वर आला म्हणजे प्रगट झाला. ते वेद आहे. आणि वेदांची आज्ञा न पाळता कोणीही राहत नाही. वेदांमध्ये सगळ्यात म्हणून वेद प्रतिपाद्य. वेदांनी शेवटी कबूल केलं की आम्हाला काही देव कळाला नाही.
तरी पण ज्ञानोबरायांनी त्यांचं वर्णन केले. कारण वेद हे हलके नाही. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या म्हणजे की हात कुठे गेला पाहिजे बोला. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा. गणपती कुठे आला आता? प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मरूपाने गणपती बसला नाहीये का? फक्त आपण शरीरामध्ये असताना किती सामान्यपणे विचार करायचा आणि किती विशेष विचार करायचा हे ठरलेलं असलं पाहिजे प्रत्येकाचं. साधकांनी तर त्या बाबतीत खूप सावध राहिलं पाहिजे. साधना नसताना सामान्य बोलायचंच नाही. एक लक्षात घ्या. व्यवहार बोलायचा, तात्पुरता बोलायचा, आपल्यापुरतं. दिवसभर व्यवहाराचं चराड जर लावलं मग तुमच्यातली शक्ती कमी होईल लक्षात. आणि ती तुम्हाला पाहिजे तसं उत्तर देऊ शकत नाही कारण तुमचं लक्षच नाही. शक्ती जी आहे आत्मशक्ती गणेश तिकडं तुमचं कोण बोलतंय तिकडं बोलू नका. आत्मशक्ती जिथे आहे तिथे तुमचं अखंड लक्ष पाहिजे तर तुमच्या शरीरावर अवस्था येतात, गती येते. मग कुठल्या कुठल्या अवस्था येतात, दर्शनं होतात. हे जे काय तुम्ही म्हणता ते आत्मशक्तीवर लक्ष केंद्रित केल्यानेच सर्व होते. आपण नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो बाबा लक्ष देऊन पेपर लिही. लक्ष कुठे द्यायचं कुठे सांगा मग. त्याला काय हे माहिती नसतं. फक्त तो बुद्धी असं डोळे बंद करून केंद्रित होतो आणि पेपर लिहितो तर छान होतो. आपल्याला तर जीवनाचे पेपर दिलेत सोडवाय. आपल्या लोकांनी जीवन प्लस अभ्यास असं जीवन जगलं पाहिजे. अभ्यास कधीच सोडायचा नाही. म्हणजे काही वर्षांनी मला लोक शंका विचारतात आमची अनुग्रहाची एवढी वर्ष झाली अजून कसं काय नाही झालं. काय व्हायचंय म्हणजे शरीर बदलायचंय का? कोण असं शरीर तर नाही ना बदलत. शरीर आहे तेच आहे. मग काय व्हायचंय? तुमचे सर्व व्यवसाय शुभंकर झाले. तुमचं सर्व घर आरोग्यदायक आहे वर्तमान. असं तुम्हाला कधीच झालं नाही. तुम्ही ध्यान करा आणि घरचं सगळं बघा, लांबून पहा. आणि आता तुम्हाला एक सांगते, इथे असलेल्या प्रत्येक साधकाचं एक कर्तव्य आहे की लक्ष सर्व केंद्रित पाहिजे इथे. सोम्याने काय केलं, गोमा खाल्ला का, तो जेवून गेला का, हे तुम्ही नका विचार करू. म्हणजे आता म्हाताऱ्या साधकांना सांग माझ्या एवढ्या तुम्ही विचार करत बसू नका. तू कशात जेवलास, तुला पाणी दिलं होतं का, तुझं कसं होईल याची मला काळजी वाटते. तुझी काळजी बघ पहिली. तुला तुझा आवरे ना, तू काय लोकांची काळजी करणार. वय वर्ष 70च्या पुढे गेले सगळे, मी देखील. मी नाही काळजी करत कारण मला खात्री आहे काळजी करणारा संपन्न कोण आहे, तो बसलाय ना आपला आई बाप सगळा. म्हणून मग काळजी म्हणजे काय मला काय कळत नाही. आपल्या संसारातल्या स्त्री आपले पुरुष सारखे अजून संसाराचीच काळजी करतात. माझ्या मुलाला नोकरी कधी लागली अजून तेच. मला अनुग्रह घेऊन किती वर्ष झाली हेमनबाई? मला किती वर्ष झाली? 86 झाली. म्हणजे किती वर्ष झाली बघा. तसे घरातले सगळे विवेक महाराजांचे सगळे मोठे झाले, सगळे शिकले, सगळं झालं. त्याला या साईडला यायचं तो आला. त्याला इंजिनियरला घातलं होतं. तो सगळे ते इंजिनियरचे अवजार घेऊन सगळी माझ्या पुढे आणून त्याने आपटली 6 महिन्याने. म्हणलं बाई हे तू शिक, मला सांगू नको. म्हणलं मग तुला काय करायचंय? म्हणलं नाही मला तुझ्या बरोबर राहायचं. ही आता आवड आहे. प्रत्येक जीवाची आवड आहे. ते काय त्याला कोणी सांगितलं ना की हे कर किंवा माझ्या बरोबर, हे मी नाही सांगितलं. त्याची ती आवड आहे. ही टेकडी नवीन मिळाली तेव्हा कॉलेज कुठलं ते BMCC कॉलेज त्यांचं. त्या कॉलेजमधून पेपर लिहून तो गाडीवर पळत पळत इथे आला. तेव्हा मला त्याची आवड कळली की याला काय आवडतं, धावतंय का इकडे इकडं ते कळतं. आई वडिलांना ती सगळी अवजारं पुढे आणून आपटली
आणि मला हात जोडले, पायावर पडला, नाही मला काही हे करायचं नाही, मला हट्ट करू नकोस. आमच्या गौरीताईंनी वकिलीचं काढलं मध्ये, त्याच्या पत्रिकेत म्हणले आई वकील होण्याचं पण आहे. म्हणलं मग करा, माझं काय, मी कधीच कोणाला म्हटलं नाही माझ्या मार्गावर तुम्ही चला. गुरूंच्या मार्गावर किंवा आध्यात्मिक मार्गावर मुद्दाम कोणाला आणायचंच नसतं. ज्याचं भाग्य आहे तो आपोआप येतो. आम्ही तर पाहत राहतो, ज्याचं भाग्य आहे तो ध्यान करतो, ज्याचं भाग्य आहे तो काळजी करतो स्वतःची, ज्याचं भाग्य आहे तो आरोग्य सांभाळतो आणि ईश्वराची भेट घ्यायला तयार राहतो. ईश्वर खूप वेळा दिवसातून आपल्याला भेटतो, पण आपलं लक्ष नसतं. लक्षात ठेवा, आपलं लक्ष नसतं ईश्वरात. हे खूप अवघड आहे असं तुम्हाला वाटेल, पण आता मला साधकांना हे सांगायचं आहे की आता तुम्ही हीच काळजी सतत केली पाहिजे की मला ईश्वर कसा भेटेल म्हणण्यापेक्षा माझ्या शरीरात केव्हा अवस्था येतील. दारोबाऱ्यांचं वर्णन आहे, अवस्था लावून गेला. अवस्थेचं वर्णन आहे, भेटीचं असं नाही काय अशी अंगलग भेट एखादी होत असते, तसे नाही होत, अशीच होत असते. दिव्य दृष्टी कधी येते अशी वाट पाहतो. तर तसं त्याला मराठीत म्हणतात धोत्रा काढणे. एखादं लहान मुलं असतं, आईच्या पातळात धरत, आई मला आत्ताच्या आत्ता कंपास पेटी पाहिजे, आणि आई फोडणी देतात ते भाजीला, आता ती कधी देणार कंपास पेटी. तिथून ती पप्पांना विचार, तर तो पप्पाकडे जातच नाही. त्याला माहिती, विचारलं की रट्टा. गाडीत सकाळच्या कोण देते कंपास, त्याला माहिती कुठं मिळेल, तर नेमका पत्ता बरोबर त्याला. तसा तुम्हाला आम्हाला ईश्वराचा पत्ता नेमका माहिती पाहिजे, तो कुठं आहे, इथे आहे. आणि तिकडे जाण्याचा रोड आहे श्वास. श्वासाची पूर्ण माहिती घ्या सर्वांना. आपली ओवी तीच आहे, ओम नमोजी आद्या. आद्य देवाला साध्य करण्यासाठी असंच आचरण केलं पाहिजे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य. वेदांनी पण ज्याला नमस्कार केले असा, आणि वेदात पण जो प्रतिष्ठित आहे असा. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. ज्ञानेश्वर माऊली एक अशी व्यक्ती आणि अशी शक्ती होऊन गेली की त्यांनी सर्व जगाची काळजी केली. भगवान विष्णू आहेत ते, पण माऊली म्हणून आले किंवा सर्व विश्वाची काळजी लागली. लक्षात की माझा कोणताही भक्त असो, माझा मनुष्य, प्रत्येक मनुष्य मुक्त झाला पाहिजे या संसाराच्या जाचातून. माणसं संकल्प करतात, देवा मेल्यावर काशीत जन्माला घाल. बर, देवाला किती काम आहे, पुण्यात घालू नको आहे ना, काशीत जन्माला घाल. काशीत काय होईल माहिती का तुम्हाला, तुमचं काय होईल काशीत. हा, तेव्हा एक म्हातारी असते, ती म्हणते मला जन्मोजन्मी माझ्या सगळे इथून पुढे जी जी घराण्यात नातवंड होती त्यांच्या त्यांच्या पोटी घाल. चलो, ज्ञान नाही ते जाऊ द्यायचं, ज्ञान नाही असंच आहे घरोघर, म्हणून संख्या वाढतात माणसांची. आता हिने पोटी घाल प्रत्येकाचं म्हणलं, प्रत्येक जन्मच येणार ना, असं आहे. म्हणजे संख्या म्हणून थांबत नाही, भक्ती म्हणून होत नाही. भक्तीला कोणी लागतच नाही, कारण सर्वसामान्य मागतात सगळे. तेव्हा मला माझ्या नातवाच्या पोटी घाल, त्याच घरात हिला यायचं आहे, त्यांचा संसार पुन्हा हीच करणार आहे, आणि त्यांची सगळी नातवंड पतवंड ह्याच सांभाळणार आहे. त्याच्यासाठी जन्म. देव म्हणतो घे जन्म, मला काय. आणि आम्ही म्हणतो जन्म नाही रे, आणि तुका म्हणे मग कुठं. संसार आदर्श करावा, पण तो किती वर्षापर्यंत सांगा मला, कोण सांगते. किती वर्षापर्यंत संसार करावा सांगा मला कोणी पण. संसार म्हणजे चहा पाणी करणं नाही सुलभाताई. संसार म्हणजे स्वयंपाक करणं. 50 का 60 कशाला पाहिजे, 50 बरोबर. काय काय शीतलचं उत्तर ऐकू आपण. काय काय
पांडू काका 80 म्हणतायत. इथं बघा तुम्ही उत्तर काय येतंय. सून येईपर्यंत बर काय सून येईपर्यंत काय करायचं. पण येते का टाकता जबाबदारी. किती सासवा आहेत अशा ज्यांनी सुनेवर पूर्ण भार टाकला. आमच्या सुनेला विचार इथंच येत. हा जसं लग्न आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी चाळी मांडली गेली. हे बाई तुझं किचन आणि तू सांभाळ. ही तुझी भांडी आणि ही तुझी भांडी. हे तुझं किचन आणि हे सगळं तुझं. मी चालले. हो. पण मला गुरूंचा तसा उपदेश आहे. आम्हाला सांगावे लागलं नाही. ते तर तो भाग वेगळा. कळलं असं उभं राहून आपल्या सुनबाईला आपल्या संसाराची ओव्हर देता आली पाहिजे. त्याला ओव्हर देणे म्हणतात. नर्सिंग मध्ये आहे नाही ओव्हर देणे घेणे. मग ते तिथंच होय. तेवढं आपल्या प्रपंचात नाही. केव्हाच तुम्ही ओव्हर देणारच नाही दुसऱ्याला. देऊन टाका. तिथेच मनुष्य फसतो. तिथेच मनुष्य रमतो. जे रमणारे ठिकाण आहे ते बाजूला आहे. नको तिथं मनुष्य रमते. मला एक सांगा, साधू होण्यासाठी माळा जास्त घालाव्या लागत नाही. साधू होण्यासाठी कफनी परिधान करण्याची गरज नाही. साधू होण्यासाठी भस्म लेपन करणं गरजेचं नाही. एका साधूंचं मी मध्ये पाहिलं टीव्हीवर. भस्म लेपन आहे मोठं सगळं ते काय घातलेलं आहे. साधू वर मुसडा आहे. आणि त्यांची आई आली एकदम घरून तर महा बोकाड पसरून रडायलाच लागले. ऐसा कैसा हे साधू. आई आली म्हणजे कशाची आठवण आली तुम्हाला. काय आलं बोला. माया. बरोबर. आई आली तर तुमच्या पोटात काय आलं. मग साधू कसे झाले. काय कळतंय का. व्हायचं की नाही मग साधू. साधू याचा अर्थ काय. 6 धुतलेले षड्रिपू असतात. 6 कोणकोणते. काम, क्रोध, काय महाराज. काम राक्षस मोठा आहे. गिळूनच टाकतो आयुष्य. कारण फार किती वर्ष झालं तरी काम जातच नाही. क्रोध एकापेक्षा एक मोठी. लोभ, मोह आणि मद, मत्सर. हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे 6 शत्रू जे आहेत ते महान आहेत. आणि त्यांनी तुम्हाला पक्क पकडलेला आहे. आय नो दॅट. पक्क. कारण मी आता एवढी वर्ष व्यासपीठावर आहे आणि एवढी वर्ष तुम्हाला ओरडून परमार्थ सांगते आहे. तरी एकही मनुष्य साधू झालेला मला आढळला नाही. झाला असेल माझ्या नजरेत आला म्हणून मी परीक्षा बघते आता हल्ली. माझ्या समोर आल्यावर भिवू नका. आणि इथून पुढे पण काय काय असं मुद्दाम करू नका. आणि खोटं तर मुळीच करू नका. खोटं कळेल मला लगेच कळतं. नाही आलं तर नाही आलं. शांत राहा. येईल. पण त्यासाठी मनातले विकार घालवा. शरीरातले नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात ओळख देतात मुख्य देव कोणता. बस. देवदेवता आपल्या देवघरात असते. मग आम्ही सहज सांगतो की बाबा सगळी कर्म करता करता ईश्वर बघा. आमच्या लोकांना वाटतं तेवढंच बघायचंय ना. सगळी कर्म करीतच राहा. कधी ईश्वर बघायचा. सवडच नाही. तेव्हा मग सवड कधी होईल असा विचार करा प्रत्येक. अवघड नका म्हणून प्रवचन. जी गरज आहे तेच आजचं प्रवचन आहे. ओम नमोजी आद्या. ज्ञानेश्वर महाराजांनी गंभीर ज्ञान सांगितले. आद्येश्वर कोण आहे तर तो गणेश आहे. आणि त्याच्यानंतरचा तुमच्या आमच्या शरीरात गणेश येऊन बसलेला आहे. त्याची रोज पूजा व्हायला हवी आहे का नको सांगा मला. कशी हवी आहे पूजा सांगा. ध्यानाने. मग दररोज पहाटे किंवा तुमच्या घरी कसं असेल पण पहाटे आसन घातलं. सहजासन शिकवले ते घातलं. 2 मांड्यांवर 2 हात दिले. ताबडतोब अंतःकरण एकाग्र झालं पाहिजे. पहाटेची वेळ. बसा पटकन. पहाटेची वेळ
ही प्रशांत वेळ आहे आपल्याला ऋषीमुनींनी दिलेली किंवा निसर्गाने दिलेली. निसर्ग सुद्धा ईश्वराला अर्पण आहे. लक्षात, संपूर्ण एखाद्या वेलीवरचं फुल बघा, इकडं आम्हाला अनुभव येतो वेलीवरचं, सगळे उमलतात आणि ईश्वर असे इकडे तोंड करतात. का बरं सांगा मला, की देवा तुमच्या चरणावर तरी आम्हाला येता येईल अशी प्रत्येक फुलाची इच्छा आहे. तसं आपल्याला का नको वाटायला, प्रत्येक दिवशी ध्यान धारणेत बसल्यावर आपल्याला हे सुचलं पाहिजे, प्रभू किती सुंदर तुमची पहाट आहे. पहाटेच्या वेळी कोण कोण खाली येतं माहितीच ना? कोण कोण येतं सांगा? सर्व देवता खाली येतात. काय येतात सांगा मला? आणि त्या पृथ्वीवर एरझारे घालतात. जिथे साधक बसलेला असतो त्याच्या आजूबाजूला घराच्या ते एरझारे घालतात आणि पाहतात या साधकाला काय कमी आहे बरं, मग आशीर्वाद देतात आणि ध्यान साधनेसाठी प्रचंड आशीर्वाद देऊन प्रत्येक दिवशी ईश्वर जातो, म्हणजे देव जातो, इतर देव सगळे तुम्हाला सहकार्य करायला देव आलेले असतात. हे खरं आहे उदाहरण. म्हणून ध्यान साधनेसाठी पहाटेचीच वेळ शास्त्राने निश्चित केली आहे. ती शक्यतो कोणीही चुकवू नये, चुकवू नका. दिवसभर आम्ही सांगितलं नाही का पहाटे झालं, मग 4 वाजता बस दुपारी. आता माझं उदाहरण सांगतो, मी फार मोठी नाही पण माझं साधनेचं टिपिकल अभ्यास कसा झाला ते सांग. 6 वर्षात मी का बरं पूर्णत्वाला गेलो? का, कसं काय? गुरूंची काय लाडकी नव्हते काय? सगळ्या साधकांना सारखेच अभ्यास देणं, पण मी ठरवलं एच देई एच डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा. जो आज मी भोगते आहे, क्षणोक्षणाला मुक्तीचे क्षण मी भोगत असते, बाकी काय. आणि मुक्ती, मी मुक्त आहे हा आनंद फार वेगळा आहे. लक्षात ठेवा. कोणा कुठं न ये सांगता बोलता, न ये दाखविता, मुक्तीचा आनंद एच देई एच डोळा. मग काय करते मी? पहाटे उठून एकदा मांडी घातली आणि पटकन मांडी घाला, मग पाय धुवून येऊ का? हे आलं तर जा, मग पाय धुवून या. मग मनुष्य हा जो ध्यान साधनेचा आहे, जो गुरूंचा शिष्य आहे, तो कधीच अपवित्र नाही. फक्त काय जे असेल देहाचं ते नीट हे करा, म्हणजे अपवित्र नाही. झोपेतून उठले की अपवित्र मानतात लोक. नाही, ईश्वराची तशी काही अट नाही. स्वतःला पवित्र समजा. प्रत्येकाच्या देहात ईश्वर आहे. त्यामुळे या पवित्र अपवित्रेच्या बंधनात पडू नका, अपवित्रतेच्या. त्यावेळेला पहाट साधा, पहाटेचे 5:15 नळ बाजूला खलास. 5 ते 5:15 नंतर तुम्हाला ध्यान लागणार नाही, कारण लक्ष कुठे जातं? पाण्यात. कधी बाई पाणी भरायचं, उद्या पाणी जाणार आहे कदाचित, जा, गेली बाई उठून. दमाले जाय असंच की नाही. मला बरोबर कळतं, मी घरी असते पण माझं लक्ष तुमच्या सर्वांच्या घरी, मी सर्वांच्या घरी येते. लक्षात ठेवा, पहाटे भिवू नका त्याच्यासाठी, पण मी येत असते आणि घाबरूही नका. पण मी जी ध्यानाला बसते, आता मला ध्यान सारखं करायची गरज नाही. जी पूर्ण अवस्था झालेली आहे त्या पूर्ण अवस्थेमुळे उघड्या डोळ्यांनी पण दिव्य दिसतं, झाकल्या डोळ्यांनी किती दिसेल. तसं माझं असतं. पहाटे मी बसते तर मी एकेका साधकाच्या घरी जाते. आपले लोक बसलेले असतात ध्यानाला. कळलं तुम्हाला? पण तुम्हाला कधी कळलंय का मी कधी आले कधी गेले? आपल्या परमहंसांचं एक उदाहरण आहे. समाधी आपल्या आहेत ना गुरुकुल आश्रमामध्ये सदाशिव पेठेत. ते काय करतात माहिती का? पहाटे उठतात आणि हॉल मधून पावलांचे आवाज येतात त्यांचे आणि ते जातात. मागे एक वॉचमन होता आपल्याकडे, बाळाजी म्हणून. तो त्या मोठ्या वरच्या पायरीवर झोपायचा. मला त्याने विचारलं एकदा की माऊली मी इथं पडले तर चालेल? म्हटलं पडा, रात्री कोण येणार आहे? मग ते पडायचे. ते पडले तर पहाटे 4ला, 4:45 वाजता बरोबर त्यांना पावला आवाज ऐकू यायचा आणि धोतर असं दिसायचं. ते रोज मला सकाळी आल्यावर सांगायचे. पूजेला मी यायचे की आईसाहेब
आज इथं मला धोत्राचं पण हे झालं आणि पावलांचा आवाज आणि गेले कोणीतरी. मला कळायचं कोण गेलं कोणा. असं प्रत्येक दिवशी आपले गुरुजी, त्यांना आम्ही गुरुजी म्हणायचो, त्यांनीच आम्हाला सांगितलं. मी म्हटलं गुरुजी आम्ही तुम्हाला काहीतरी म्हणतो ना, काय नाव काय असतं, समर्थ किंवा स्वामी असं म्हणावं ना. म्हणून त्याच्यानंतर मी नाव काढलं सद्गुरु स्वामी, असं माझं वैयक्तिक जप आहे. ओम जय सद्गुरु स्वामी नमः. तेव्हा असे जातात समाधीतून. तर प्रत्यक्ष किती जात असते समाधीतून, ज्याला साधकाचं एवढं हित कळतं. कित्येक लोकांना असं दर्शन होतं की पहाटेच्या वेळेला मी आणि आमचे सद्गुरू आकाश मार्गे गमन करतो. हे दर्शन आहे काय काय लोक. कोणाकोणाला आहे हातवर आकाश गमन आमचं होतं, ते कोणाकोणाला दर्शन आहे. हा? व्यासपीठावर बसलेले सुद्धा दोघं का? बरं. व्यासपीठावर हा मोरावर बसून आपण बरं. नाही पण परमहंस असतात ना. हा, गुर्जर ताईंना दर्शन आहे. बरोबर. हा, आकाश मार्गे दोघे जण आम्ही साधकांच्या कल्याणासाठी फिरत आहोत असं दृश्य काही साधकांना दिसतं. हे तर खोटं नाही ना. आणि मी कुठं असते शेवटी माझ्या जागेवर असते. म्हणून असा ईश्वर आपल्याला मिळाला आहे जो सर्व गुण संपन्न आहे. ईश्वर सर्व गुण संपन्न आहे आणि त्याचं ध्यान करता करता सर्वस्व म्हणजे काय मी सांगते, देहातलं मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं इथे आलं पाहिजे. चेष्टा नाही. ध्यानाने तद्रूप होणं हे मुक्तीचं लक्षण आहे. 4 मुक्ती आहेत. पुढे चालले मी आता. कोणत्या 4 मुक्ती? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य. 4 मुक्तींचं ऐकायला आवडेल ना तुम्हाला. कोणत्या मुक्ती? सलोकता. कोणती सलोकता आहे सांगा. ध्यानाला बसल्यावर प्रत्यक्षात आपलं सद्गुरूंना समोर आणून त्यांची पाद्यपूजा नाही, ते नाही. सलोकता. सद्गुरूंचा लोक कोणता आहे? सांगा. स्वर्ग नाही वैराग्य सद्गुरू काय स्वर्गात राहतात? खूप अलीकडे वैराग्य काय तिकडे जाऊ नका. वर आपल्या शरीरात आहे. सद्गुरू आपल्यावर प्रसन्न असतात. बरोबर. आणि ते इथे दिसतात प्रगट. हा, आत्मरूपे सद्गुरूंचं दर्शन आहे. मग ते दिसले. आता कोणती मुक्ती? सलोकता. त्याचा जो लोक आहे तो इथून सुरू होतो. लक्षात ठेव. वर जायचं नाही. पहिल्यांदा शरीर मुक्त झालं पाहिजे, मग बघू वरच. मीच आहे शिकवायला तुम्हाला, काळजी करू नका. इथपर्यंत शरीर आहे. सलोकता. आत्मा कुठे आहे? इथे आहे खाली. आत्मा म्हणजे काय आहे? माणूस उभा आहे का? काय आहे? तेच एक अंगुष्ठ मात्र जो या ठिकाणी खाली आहे. आमचे गुरुजी सांगायचे, आमचे हेमंतभाई खूप प्रवचनातून सांगतात की इथून जर स्पोक, मी गुरुजींना सारखे म्हणायचे, गुरुजी ते कशाला सांगताय? इथून स्पोक टाकायचा सायकलचा आणि वरून एक टाकायचा आणि दोन जिथं मिळतील तिथं ज्योत आहे. स्पोक लागला ज्योतीला तर काय करायचं असं मी म्हणायचं. मग ते हसायचं. कसं सांगायचं स्पोक सुद्धा इथून म्हणजे ऍक्युरेट त्याचं जे स्थान आहे. अंगुष्ठ मात्र आत्मज्योत जिथे आहे ती ज्योत म्हणजे सर्वस्व आहे. लक्षात ती ज्योतच सर्वस्व आहे. बाकी काय नाही. ज्योतीसाठी देवाने शरीर दिले, ज्योतीसाठी वाणी दिली, ज्योतीसाठी डोळे दिले. सगळं काही ज्योतीच आहे. कळलं? ज्योत म्हणजे प्रकाश आहे. म्हणून सगळ्या इंद्रियात आपल्या प्रकाश आहे. लक्षात. डोळ्यात प्रकाश, कानात सगळीकडे प्रकाश, ध्वनी तत्व हे सगळीकडे आहे. कळलं का? मग असं हे प्रवचन अवघड वाटते ना. ही जी आत्मज्योत आहे तिचं दर्शन होण्यासाठी ध्यान आहे. म्हणून ध्यान एकदा मांडी घातली की हलायचंच नाही. कळलं तुम्हाला? करणंच ना. कोणत्या गुरूंकडे गेले होते ते शिकायला?
कर्ण गेलं कर्ण कोणत्या गुरु पराशर नाही. पारसी नाही. आपले हे भीष्मांचे गुरु परशुराम कर्ण होता ना तो खूप पराक्रमी होता तुम्हाला माहिती आहे कर्ण ते एकदा कर्ण हा कोण पुत्र सूत पुत्र कर्णाचे इतिहास तुम्हाला माहिती हे असं का घडलं ते मलाही माहिती नाही आणि मी ते सांगू पण इच्छित नाही का घडलं याचं सोपं उत्तर आहे कुंतीने दुर्वास ऋषींची खूप छान सेवा केली बघा तुम्ही जर कोणाची सेवा केली आणि कोण जर म्हटलं जा तुला माझे सगळे आशीर्वाद ठीक आहे पण कोण जर म्हटलं वर माग तर जपून वर मागा देव जरी उद्या प्रगट झाला वर कोणतेही मागू नका जेणेकरून तुम्ही धोक्यात या कुंतीला प्रसन्नता आली तिने सेवा केली द्रोणाच्या कोण दुर्वास अत्यंत दुर्वास नावच ते तसे दूरवास ज्यांच्यापासून आपण दूर वास करावा असे दुर्वास बरोबर आहे की तर कुंतीने त्यांची सेवा केली एवढी मुलगी होती 14-15 वर्षाची त्या राजाची कुंती भोज राजाची मुलगी आणि राज्यावर संकट आलं हे कोण आपले ते ऋषी तेच ना ऋषी आता मी काय सांगितलं दुर्वास ऋषींचा असा एक स्वभाव होता की हा हार मला दे असं जर ते म्हटले मी जर म्हटलं नाही आजच्या दिवस मी घालून मग कार्यक्रम झाल्यावर देते तर त्यांना चालणार नाही असं दुर्वास नाही दिला सगळं साप हे टाळण्यासाठी त्यांनी सांगितलं दुर्वासच्या म्हणजे कुंतीच्या वडिलांना कुंती भोज राजाला सांगितलं मी इथे माझं आराधना मांडणार आहे ईश्वरीय मला एक व्रत सिद्ध करायचे तर मला तुझ्या राज्यातला एक सेवक असा दे की तो रात्रंदिवस माझी सेवा करेल काहीही न बोलता म्हणजे काही नम्रपणाने सेवा करेल तसं राजा रडायला लागला आणि कुंतीने पाहिलं की आपले पितामह चिंतेत आहेत असं पाहिलं तर ती 14-15 वर्षाची मुलगी गेली आणि म्हणाली बाबा तुम्हाला काय चिंता आहे ती मला सांग म्हणजे बाळा ती चिंता तुला सांगून म्हणजे सांगा मी पण तुमचीच मुलगी आहे ना पराक्रमी राजाची पराक्रमी मुलगी मला सांगा माझ्या शरीराकडून जेवढं होईल तेवढं मी तू आपल्या राज्यासाठी सगळं करीन तसं मग कुंती भोज त्या दुर्वासांना तिने सांगितलं की काय आहे प्रॉब्लेम तर त्यांनी सांगितलं मी इतके महिने इथं तप करणार आहे कडक तप असतं माझं त्या कडक तपामध्ये माझी सर्व सेवा म्हणजे मी मागेल ते त्या वेळेला तिथे अर्पण करणे हे तुझं काम आहे म्हणजे त्या सेवा करायचं काम आहे तेव्हा ती कुंती म्हणाली बाबा एवढंच ना तुम्ही कशाला काळजी करताय आपलं सगळं राज्य परत घ्या मी तिथं जातेच आहे केवढा पराक्रम आहे पहा पूर्वीच्या स्त्रिया अशा असायच्या की त्यांना आपल्या देशाचा आपल्या आई वडिलांचा अभिमान असायचा मग कुंतीने ते सर्व सहन केलं ऐकलं आणि जेव्हा दुर्वास ऋषी तिथं आले तेव्हा तिच्या सेवेमध्ये अर्पण झाली अर्पण म्हणजे किती वाजता पहाटे भल्या पहाटे उठायचं दुर्वास ऋषींना स्नानाला पाणी द्यायचं तिथंच त्या कुटीमध्येच सगळं स्नानाला पाणी द्यायचं मग काय सेवा जी असेल ती सगळी कर असं दिवसभर सेवा ती त्या मुलीने इतकी प्रामाणिकपणे केली की दुर्वासांसारखा ऋषी कुंतीवर प्रसन्न झाला पुढे जाऊ आपण प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन त्याने वर दिला बाळा काय सांगितलं तुला काय हवंय वर मागितला तिने काय मागितला वर माझा नाही लक्षात आपण होऊन त्यांनी वर दिला की तुझ्या पोटी सूर्यासारखा मुलगा होईल येईल आणि तुला 5 पुत्र असे पराक्रमी होतील सूर्यासारखा पुत्र आता सूर्यासारखा म्हणल्यावर ती म्हणाली याचा मंत्र कुठला तुम्ही कसं विचार माऊली मुलगा व्हायचा मंत्र द्या देतो आम्ही आता काय करायचं द्यायला लागते गुरुंना गुरु कधी हे असतात काय म्हणतात नाईलाजाने आपलं काय ते करतात काम केलं पाहिजे शिष्यांसाठी तसं तिने सांगितलं की मंत्र आहे तर कुठला मला द्या मी तो धारण करते मंत्र धारण करण्याची क्षमता
कुंती जवळ होती तशी आपली पाहिजे. मंत्र, अभ्यास, सेवा सगळं धारण करण्याची क्षमता सत्शिष्यांच्या जवळ पाहिजे. म्हणजे सत्शिष्य होता. आपलं सत्शिष्य तर जाऊ द्या, पुढे जाऊ, हळूहळू येते ते तिकडं. आपले सत्शिष्य म्हणजे सांगू का? नको सांग, नंतर सांग. ते तुम्हाला वाईटही वाटतं, पण बघू नंतर सांग. तसंच आहे, कलियुग आहे प्रचंड मोठं. बर, मग ते कुंतीला वर मिळाले. कुंती राजवाड्यात गेली, वडिलांकडे राहिली. आणि एका पहाटे तिला उत्सुकता ही तर आपल्याला कोणाला होऊ शकते की मला जो गुरूंनी मंत्र दिलाय तो खरा आहे का बघू. आपण नाही का बघणार? बघू माताजींनी हा मंत्र दिलाय, होतोय का नाही बघू. असं कोणी तर आम्हालाच आव्हान देतात, खरंय का खोटं, होतंय का नाही ते बघा. आमचा विश्वास असतो त्यांच्या. मग तिने तो मंत्र जपला आणि तिकडून सूर्यनारायणाचा मंत्र तिने जपला. सूर्यनारायण तिच्या रूम मध्ये प्रगट झाले आणि जे व्हायचं तेच झालं. कुमारी असताना जे व्हायला नको तेच झालं आणि कुंतीच्या कपाळी भोग आले. तोच मुलगा कुंतीने पराक्रमी, कोण आपला कर्ण, किती पराक्रमी, पण तो पाण्यामध्ये टोपलीत घालून तिने सेविकेच्या हातून सोडून दिला. का? बघा मनुष्य कसा असतो, तिच्या इच्छेप्रमाणे पुत्र झाला ना, मग सोडायचा कशाला? निर्भय होऊन त्या स्थितीला सामने जायला पाहिजे होतं तिने, तर तिने सोडून दिलं. आणि महायुद्धात सांगितलं की हे 5च पुत्र माझे आहे. ते कर्णाने ऐकलं आणि त्याला खूप दुःख झालं त्या. आणि मनुष्याची एक चूक मनुष्याला सर्वांना महाग पडते. तसं आहे, सेवा करावी तिच्याच सारखी, पण सेवेत मागायचं काय हे ठरलेलं असलं पाहिजे. सेवा खूप करा, सेवा म्हणजे प्रांजळपणे करा, निष्पक्षपातीपणे करा, पण मागायचं काय ते ठरलेलं असलं पाहिजे. कळलं? उलट सुलट गुरूंच्या जवळ देवांच्या जवळ मागू नका. हा मुद्दा कुठून निघाला की परमसेवा. आपल्या सद्गुरूंची परमसेवा. आमचे सद्गुरू होते तेव्हा मी कधी असा हट्ट केला नाही की गुरुजी, ते खूप परीक्षा बघायची. साधेच होते आपल्यासारखे. मी कशी साधी आहे तसेच साधे होते. मी साधी आहे की नाही? आहे. दिसायला साधी, असायला साधी, बोलायला साधी, सगळीकडे साधी. कोण म्हणते काय कुठे बर साधी. तेव्हा काय विषय चालला होता? गुरूंना काय मागावं हा विषय का काहीतरी वेगळा. सद्गुरु राज आमचे परीक्षा पाहायचे. लक्षात ठेवा, आमचे गुरुजी एका रूम मध्ये राहायचे छोट्याशा. तिथे साधनेला आम्ही सगळे जायचो. ते झालं, साधनेचं पर्व संपलं. तिथून पुढे शिष्याची परीक्षा कशी पाहायची आम्हाला काय कळायचं नाही ना त्यातलं. आम्हाला काय, साधना झाली, गुरूंचा नमस्कार केला, विषय संपला, चला पुढे. एके दिवशी साधना किती झाली हे बघण्यासाठी गुरुजींनी ते आजार, त्यांना काय ते उपवास घेतला असेल बहुतेक, आजार झाला. काय आजार बिजार काही नव्हता. शेवटचा क्षण पण त्यांनी सिद्धासन घालून स्वतःचे श्वास ऊर्ध्व नेले आणि ते मुक्त अवस्थेत गेले. ते बघितलेली मी व्यक्ती आहे, सगळे सिद्ध आहे. मग ते ते आहे ना. पण आजाराचं सोंग केलं असेल म्हणजे. आणि मग मला एकदा ड्युटी होती संध्याकाळची. तेव्हा मी खोलीतून निघाले तेव्हा मला नवलेताई इकडे, नवलेताई म्हणायचे इकडे या. म्हणजे काय होती? म्हणजे मला संध्याकाळच्या औषधं कोण देणार? तुमच्याशिवाय कोण आहे? आता बघा गंमत, आता आले का अंगास, तुमच्याशिवाय कोण औषधं देणार? म्हणजे मी नर्स होते म्हणून. म्हणजे गुरुजी तसं नाहीये, मुलगे ताई इथं आहेत, त्या तुम्हाला औषधं देतील. त्यांचे हात जे तुम्हाला औषध देतील ते माझेच आहेत असं आपण समजा. त्या उत्तराने सद्गुरूंना समजलं ही बाई कुठपर्यंत पोहोचलेली आहे, माझी अवस्था समजली. आणि ती गुरुजींनी सर्वांना सांगायला सुरुवात केली की या आत्मरूपाशी किती एकरूप झालेले आहेत पहा, की ह्या दुसरं वेगळं समजत नाहीत.
मुलगेताईंचे जे हात तुम्हाला औषध देतील ते माझेच आहेत असं समजा. असं उत्तर द्यायला धाडच लागते. गुरुंना पण उलट उत्तर देत नाही, पण मी दिलं उलट नाही, पण छान दे. कारण ड्युटी सारखी सोडून घरी राहायचं म्हटल्यावर तिकडं पंचायत आहे. दुसरं उदाहरण सांगते. एकदा आम्ही त्यांच्या रूम मध्ये बरेच लोक बसलो होतो, ध्यान झालं, सगळं झालं आणि मग लेखनाचा विषय आला. ते सद्गुरू तिकडून सांगत होते, नवलेताई आज आपल्याला कुठला आपला तो ग्रंथ स्वात्मानुभव लिहायचा आहे. ते माझं अक्षर वगैरे छान म्हणून ते माझ्याकडून लिहून घेत असत. तर मी नुसतं असं ऐकलं, बसले होते ना, नुसतं असं ऐकलं मात्र, आणि माझी 1 ते 8 असलेली ड्युटी मी गेलेच नाही. याला म्हणतात आज्ञा पाळणे. मी गेलेच नाही, याला म्हणतात आज्ञा पाळणे. एखाद्या दिवसाने काय होत नाही, त्यामुळं आज्ञा पाळावी हा धर्म. हे पण हे सिद्ध झालं, हे सिद्ध झालं. असं प्रत्येक मनुष्याची अपेक्षा सद्गुरू करतो. कसली अपेक्षा? की तुमची साधना प्रॅक्टिकल पण झाली पाहिजे, नॉट बट थिअरी. थिअरीची तर तुम्ही करा, घरी तुम्ही ध्यान करता, सगळं करता, पण प्रॅक्टिकल जेव्हा सद्गुरूंना गरजच आहे तेव्हा सर्व सोडायची तयारी पाहिजे. सद्गुरूंना गरज आहे ना, मग सोडतो असं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त बक्षीस तुम्हाला. एकदा असं झालं, सांगू ना उदाहरण, झोपू नका कोणी, मतेताई आणि सविता, झोपू नका, झोप लागून देऊ नका. एकदा असं झालं, मे महिना होता आणि आमची मुलं सुट्टीवर तेव्हाच असायची. तेव्हा एखाद्या आईला असं वाटणारच ना की मुलांना सहभाग द्यावा, मुलं याच महिन्यात घरी आहेत. आम्हाला कधी मुलं मिळालीच नाहीत, तेव्हा मुलांना सहभाग द्यायचा म्हणजे मे महिना किंवा सुट्टी काढली तर. तसं मे महिना आला आणि मी ठरवलं आपण महिनाभर साधनेसाठी सुट्टी काढायची. तशी मी रोज साधना करू लागले. ससूनला ऍप्लिकेशन दिलं आणि घरी राहिले महिना. दररोज सोहम साधना ही त्या काळी माझी चालली. ती मी करत असे 1.5 तास 2 तास, मुक्तच होते ना घरी, काय काम नाही. ती साधना करायला मी राहिलेली, याचं कौतुक गुरुशक्तीला किती असेल बघा. चमत्कार असा झाला की मे महिना संपला आणि मी ड्युटीवर हजर व्हायला 1 जूनला गेले. सही करायला गेले तर त्या क्लार्क बाई म्हटल्या, अहो थांबा, तुम्ही कुठं मास्टरवर कशाला सही करता, म्हणजे कशासाठी? म्हणलं मग आज मी जॉईनिंग रिपोर्ट द्यायला आले. नाही म्हणलं कुठला कसला जॉईनिंग रिपोर्ट? मी म्हणलं मी रजेवर होते 1 महिना. म्हणलं छे, आमच्या मास्टरमध्ये रोज तुमच्या सह्या आहे बघा. आता वाजवत असले तर जोरात वाजवत. हा चमत्कार कोणी केला? आपल्या शक्ती रूपाने गुरूंनी केला. आपण काय केलं? मी तर काय तसं सांगितलं नव्हतं, म्हणजे तसं नसतंच. रजेचा अर्ज दिला, महिन्याची रजा झाली. पण तो चमत्कार माझ्या सोहम ध्यानाच्या प्रामाणिक प्रयत्नावर गुरूंनी दिलेलं बक्षीस होतं. आणि 2 महिन्याचा पगार घेऊन मी घरी आले. दादांनी पण विचारलं, हे असं कसं? म्हणलं ते तसंच, ते तसंच तसंच तसंच. ही जी भक्ती आहे, ओम नमोजी आद्या, आद्य परमेश्वर श्री गणेश आहे. श्री गणेशाची आराधना ही आपली मनापासून शरीरात